या दिशेला चुकूनही पाय करून झोपू नका, आयुष्यात दुर्दैव येईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या दिशांना पाय करून चुकूनही झोपू नका, आयुष्यात दुर्दैव येईल. यामुळे घरामध्ये गरिबी येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते. घरात सतत आजारपण येतात. कोणी ना कोणी सतत आजारी राहते. सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो व मोठमोठ्या आजारांवर आपणास सामना करावा लागू शकतो आणि यामुळे घरात सुख, समृद्धी, शांती राहत नाही. नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात. याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो. या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही. त्यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जाईल. कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणते अयोग्य हे आपण या माहितीमधून पाहूयात. त्याआधी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा आणि भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो. याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नाही की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात. त्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपणे यासाठी दिशा निश्चित केली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर मंडळी, एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. तसं मंडळी, झोप आपल्या दिनचर्याचा महत्त्वाचा अंग आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते. मनुष्यच नाही तर पशु पक्षी, झाडं झुडपं सुद्धा झोप घेतात. त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे. झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य, चेतना, उत्साह देणारी असते. झोप आपल्या शरीरातील खूप महत्त्वाची असते. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो, पण काही लोक झोपून उठल्यानंतर सुद्धा उत्साही नसतात. आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो. तर याचे कारण काय? रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवणानंतर किमान अर्धा ते 1 तासाने झोपावे. रात्री लवकर झोपून लवकर उठावे. सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये. तसेच वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे. तर मंडळी, जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचे असते, तसे झोप सुद्धा आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर याचा प्रभाव मानसिक स्वास्थ्य याच्यावर परिणाम करणारा असतो व आपला आळस वाढत असतो. तर मंडळी, योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्याबरोबरच घरात सुख, शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते. याचाही परिणाम घरात पैशाची कमतरता, भांडण, अस्वस्थता, नाराजी, उत्साहाची कमी जाणू लागते. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढते. ही दिशा यमदेवाची आहे, जे मृत्यू देवता आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये. याचे कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यू देवताची, यमदेवताची आहे. दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो. मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात, जिवंत लोकांचे नाही. वैज्ञानिक दृष्टीसुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निश्चित मानले आहे. वैज्ञानिकाच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते. पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतो. ही चुंबकीय लहरे अदृश्य असून ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जातात. जेव्हा आपण दक्षिणेकडे डोके करून झोपतो तेव्हा पृथ्वीचा मॅग्नेट फिल्टर होतो, आपले जोडले जाते. चुंबकीय तार आपल्या डोक्याकडून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते. त्यामुळे भोजन केलेले अन्न पचन होते, आपले आयुष्य वाढत असते. त्यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे शुभ मानले आहे, हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा. तर मंडळी, याउलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो, ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्यातून निघून जाते. त्यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते. यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच, पण परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो. म्हणून दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये. या दिशेला सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅक सुद्धा येऊ शकतो. अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये. त्यामुळे घरात गरिबी व दरिद्रता येते. पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका.
व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचं नसतं. याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारी देवता म्हणजे सूर्य भगवान. सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत, त्यामुळे आपण ऊर्जा प्राप्त होते. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो. जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. अनेक आरोग्याच्या अडचणी आपल्यात जाणू लागतात. त्यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचे नसते. त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे जो कमवता पुरुष आहे त्यांनी पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये. घरातील इतर लोक पूर्वेला डोकं करून झोपू शकतात, पण कर्त्या पुरुषाने उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपले पाहिजे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.